मान्सून सरींनी व्यापला निम्मा महाराष्ट्र, नागरिकांना उकड्यापासून दिलासा। राज्यामध्ये पुढचे 2 ते 3 दिवस पावसाचा अंदाज। कोकण आणि मराठवाड्याला ऑरेंज अलर्ट, मान्सूनच्या सरी बरसणार। ठाणे जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता, आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश। उजनी धरणामध्ये 1 टीएमसी पाण्याची वाढ, नीचांकी पातळी वधारण्यास सुरुवात, शेतकऱ्यांना दिलासा। चांदीच्या भावात 1900 रुपयांची घसरण, तर सोन्याच्या दरात सुद्धा 200 रुपयांनी घट। महारेराकडून तब्बल 1750 गृहनिर्माण प्रकल्पांची नोंदणी स्थगित, बँक खाती सील, जाहिराती आणि घरविक्री नोंदणीवर सुद्धा बंदी। मेट्रो 3च्या तपासणीला आरडीएसओकडून सुरुवात, येत्या 2 महिन्यात सेवेत दाखल होण्याची शक्यता। कोकण रेल्वेच्या वेळापत्रकात बदल, चाकरमान्यांना मोठा फटका, मांडवी एक्सप्रेस तब्बल 1.5 तास उशिरानं। पुणे महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत प्रवास, उद्यापासून अर्ज वाटप होणार, विद्यार्थ्यांना मोठा दिलासा। भिवंडीमध्ये 1311 इमारती धोकादायक, शेकडो कुटुंबियांचा जीव टांगणीला। नीट निकालाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घ्या, केंद्रीय गृह मंत्रालयाकडून सूचना। पदवी अभ्यासक्रमांच्या नोंदणीसाठी उद्या शेवटचा दिवस, उद्या संध्याकाळी 5 वाजेपर्यंत नाव नोंदणी करता येणार। राज्यातील शाळांमध्ये 15 जूनपासून 1 राज्य 1 गणवेश लागू, एक समान रंगाचे 2 गणवेश विद्यार्थ्यांना मिळणार। परदेशातून डॉक्टर झालेल्या विद्यार्थ्यांची सवलत रद्द, नॅशनल मेडिकल कमिशननं घेतला निर्णय। मुंबई पालिकेच्या सुरक्षा दलातील 1984 रिक्त पदांमुळे कार्यरत सुरक्षा रक्षकांवरती कामाचा ताण, पद तात्काळ भरण्याची म्युनिसिपल युनियनची मागणी। नाशिकच्या बाजारात कोथिंबीर आणि कांदा पातीनं गाठली 100, आवक घटल्यानं भाज्यांना महागाईची फोडणी। ठाणे जिल्ह्यामध्ये यंदा 60,000 हेक्टरवरती खरीप हंगाम, त्यासाठी 22,000 क्विंटल बियाणांची गरज। पीएम किसान योजनेचा 17वा हप्ता मिळण्यासाठी ही 4 कामं पूर्ण करा, अन्यथा पैसे मिळणार नाहीत।